चला आपण ना काही वेळेला चरबी आणतो, चरबी आणत नाही तर एखाद्या वेळेला मटण वजरीमध्ये असते, तर ती सुकी कशी करायची तर ते पाहूया. तर रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मैत्रिणींना आज आपण ना जी चरबी असते तर ती एखाद्या मटणामध्ये किंवा वजरीमध्ये टाकल्यानंतर ती खूप अशी तेलकट असे होते, तर ते बाजूला करायची वजरी चरबी आणि नंतर धुवून स्वच्छ घ्यायची. आता इथे आपण जशी करतोय ना त्या पद्धतीने तुम्ही करून पहा, मस्त अशी होते आणि खायला पण टेस्टी. त्याबरोबर खूप बाकीचा जो पदार्थ करणार तो तेलकट होणार नाही आणि हे जे आपण चरबी वेगळी करतो तर तीही तेलकट होत नाही, इतकी सुंदर लागते. तेलावरती कांदा आहे ना लालसर करसर आपल्याला परतून घ्यायची. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, आता आपल्याकडं किती क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे आपण इथे आलं लसूण पेस्ट वापरायची. त्याबरोबर एक छोटा चमचा भरून धणे पावडर, इथं लाल मिरची पावडर आपण तिखटसाठी टाकले आणि हळद वापरायची. त्याबरोबर तुम्ही गरम मसाला, मटण मसाला हे तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता इथे मी मटण मसाला वापरला, गरम मसाला नाही वापरला. आणि मग आपल्याला ना ह्याच्यामध्ये जे आपण चरबी धुवून घेतलेली आहे ना तर ती त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घ्यायची. आता ते आपल्याला मिक्स करायच्या आधी ना हे वाटण घालायचं. तर ते हे वाटण कसलं आहे, आपण बडीशेप घेतली, कांदा, खोबरं, जे खडे मसाले असतात ते असे मस्त असं भाजून घेतलं. आणि आपल्याला जर आलं लसूण पेस्ट नसेल टाकायची तर आलं लसूण पेस्ट याच्यातच वापरायची वाटणामध्ये. आणि मग कोथिंबीर घालून भाजून घेतल्यानंतर कोथिंबीर घालायची आणि मस्त असं वाटून घ्यायचं. हे हिरवं वाटण मीठ घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग इथे झाकण ठेवून ना 1-5 मिनटं वाफ काढून घ्यायची. आता ही मस्त अशी वाफ काढून घेतली आपण एखादी की मग पुन्हा एक मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ, कारण कुठेही त्याला तेल सुटलेलं नाही आहे किंवा तेलकट अशी दिसत नाही आहे. आपण फोडणीमध्येही तेल थोडंच वापरलं होतं, जास्त तेलही वापरायचं नाही कारण तिला असा स्वतःचा तेल असतो चरबीला, त्यामुळं. आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं, तुम्ही गरम पाणी घाला, थंड घाला, ते चालून जातं. आता इथे जितकं हवं ना आपल्याला तेवढं पाणी घालायचं. मी इथे एक साधारण अर्धा तांब्या इतका पाणी वापरलं होता, कारण ते थोडंसं शिजायला पण वेळ लागतं. कुकरमध्ये जर शिट्टी मारली ना तर काय होतं, त्याचा तेलकटपणा जास्त असा निघून येतं. त्यामुळे अशी जर कढईमध्ये केली ना तर तेलकट होत नाही, कुठेही घशाला वगैरे लागत नाही, इतकी भारी होते. तर नंतर आपण ना पाणी घातल्यानंतर एक 10 मिनटं म्हणजे 5-5 मिनटाच्या अंतराने चमचा घालून मिक्स करून घ्यायची आणि पाणी पाहायचं कितपत आपल्याला हवं आहे ते, त्याप्रमाणे आपण पुन्हा झाकण ठेवून ना 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. तर अशी ही 10 मिनटं साधारण आपल्याला ती चरबी शिजवून घ्यायची. पहा ती छान अशी कोरडी झालेली आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये रस ठेवायचा असेल तर थोडाफार ठेवू शकता, पण ही आहे ना अशीच खायला खूप छान लागते. त्यामुळे अशी ही सुकी करून तुम्ही पहा, खूप छान लागते. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की एकदा या पद्धतीने तुमच्याकडे चरबी असेल तर करून पहा. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर कसं वाटलं ते पण सांगा. अशी चरबी तुम्ही पण करून पहा. एखाद्या